कॅल्शियम वाढवणारे पदार्थ. तुम्हाला वाटतं का की कॅल्शियम फक्त दूध आणि दही मधूनच मिळतं? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असतं, पण त्यांची माहिती अनेकांना नसते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त कॅल्शियम खाल्ल्याने हाडे मजबूत होत नाहीत. कॅल्शियम सोबत जीवनसत्व ड, प्रथिने, मॅग्नेशियम, जीवनसत्व के आणि नियमित व्यायाम यांचीही हाडांच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅल्शियम कोणत्या पदार्थांमधून मिळतं, दूध न घेणाऱ्या व्यक्तींनी कॅल्शियम कुठून घ्यावं, कोणत्या पदार्थांमध्ये कॅल्शियम जास्त असतं, कॅल्शियम शरीरात चांगल्या प्रकारे शोषलं जाण्यासाठी काय आवश्यक आहे, जीवनसत्व ड कमी असेल तर काय परिणाम होऊ शकतो, हाडांची ताकद टिकवण्यासाठी रोजच्या आहारात कोणते बदल करावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या प्रत्येकाने घ्याव्यात का? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कॅल्शियम आपल्या शरीरासाठी एवढं महत्त्वाचं का आहे? आपल्या शरीरातील कॅल्शियमचा मोठा भाग हाडे आणि दातांमध्ये साठवलेला असतो. म्हणून कॅल्शियम फक्त हाडांसाठीच नाही तर स्नायूंचं कार्य, मज्जासंस्थेचं कार्य आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी खूप आवश्यक असतं. आपण लहानपणी काय खातो, आपली शारीरिक हालचाल किती आहे आणि पुढील आयुष्यात आपला आहार कसा आहे, या सगळ्यांचा हाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. विशेषतः महिलांमध्ये वय वाढल्यानंतर हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून हाडांची काळजी फक्त वृद्धापकाळात नाही तर तरुण वयापासूनच घ्यायला हवी. दूधच कॅल्शियमचा एकमेव स्रोत आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. दुधामध्ये मुख्य घटक कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, जीवनसत्व B12, रायबोफ्लेविन. हाडांसाठी फायदा. कॅल्शियम आणि प्रथिनांमुळे हाडांच्या आरोग्यास मदत होते. दही मुख्य घटक कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, जीवनसत्व B12. हाडांसाठी फायदा. कॅल्शियम सोबत प्रथिने मिळतात. दूध, दही, ताक आणि इतर दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. पण दूध न आवडणारे किंवा दूध पचत नसलेल्या व्यक्तींनी काय करायचं? त्यांच्यासाठीही अनेक पर्याय आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे काही कॅल्शियमयुक्त पदार्थ. 1. तीळ. छोटं बी पण कॅल्शियमचा चांगला स्रोत. तीळ हा आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा पदार्थ आहे. मुख्य घटक कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रथिने, निरोगी चरबी, फॉस्फरस. हाडांसाठी फायदा. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांच्या खनिजीकरणासाठी उपयुक्त ठरतात. विशेषतः पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळते. तुम्ही तीळ चटणीमध्ये, भाजीमध्ये, पोळीवर किंवा इतर पदार्थांमध्ये वापरू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त म्हणजे नेहमीच चांगलं असं नाही. तिळामध्ये कॅल्शियम सोबत ऊर्जा आणि चरबीही असते. त्यामुळे योग्य प्रमाणात त्याचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. हिरव्या पालेभाज्या. मेथी, राजगिरा आणि इतर काही हिरव्या पालेभाज्या. मुख्य घटक कॅल्शियम, मॅग्नेशियम, जीवनसत्व के, फॉलेट, तंतू. हाडांसाठी फायदा. जीवनसत्व के आणि विविध खनिजे हाडांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आपल्या आहारातून कॅल्शियम आणि इतर जीवनसत्वे व खनिजे देऊ शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. एखाद्या पदार्थांमध्ये कॅल्शियम आहे म्हणजे ते पूर्णपणे आपल्या शरीरात शोषलं जाईलच असे नाही. काही भाज्यांमध्ये असणारे ऑक्सलेट सारखे घटक कॅल्शियमच्या शोषणावर परिणाम करू शकतात. म्हणून कॅल्शियमच्या बाबतीत फक्त या पदार्थात किती कॅल्शियम आहे एवढंच नाही तर त्यातील कॅल्शियम शरीराला किती उपलब्ध होतं हे देखील महत्त्वाचं आहे. 3. सोयाबीन आणि सोयापासून बनवलेले पदार्थ. सोयाबीन, टोफू आणि कॅल्शियमयुक्त सोया दूध हे काही लोकांसाठी चांगले पर्याय ठरू शकतात. मुख्य घटक प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह. हाडांसाठी फायदा. प्रथिने आणि खनिजांचा चांगला स्रोत आहेत. टोफू मुख्य घटक प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम. हाडांसाठी फायदा. कॅल्शियमयुक्त टोफू घेतल्यास कॅल्शियमचा चांगला स्रोत ठरू शकतो.
विशेषतः दुग्धजन्य पदार्थ कमी करणाऱ्या व्यक्तींना हे पदार्थ आहारात समाविष्ट करता येतात. पण टोफू घेताना त्यामध्ये कॅल्शियम जोडलेलं आहे का हे पॅकेटवरील माहिती पाहून तपासा, कारण प्रत्येक प्रकारच्या टोफूमध्ये कॅल्शियमचं प्रमाण सारखं असेलच असे नाही. 4. नाचणी. आपल्या पारंपरिक आहारातील महत्वाचा पदार्थ म्हणजे नाचणी. मुख्य घटक कॅल्शियम, लोह, प्रथिने, तंतू, मॅग्नेशियम. हाडांसाठी फायदा. कॅल्शियमचा चांगला आहारातील स्रोत. नाचणी म्हणजे रागी. नाचणीमध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असू शकतं. नाचणीची भाकरी, थालीपीठ किंवा इतर पदार्थ आहारात घेता येतात. पण फक्त नाचणी खाल्ली म्हणजे हाडे आपोआप मजबूत राहतील का, असं नाहीये. संपूर्ण आहाराचा समतोल महत्वाचा आहे. 5. बदाम. बदामामध्ये कॅल्शियम सोबत प्रथिने, चांगली चरबी आणि इतर पोषक घटक मिळतात. मुख्य घटक कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रथिने, निरोगी चरबी, जीवनसत्व ई. हाडांसाठी फायदा. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळण्यास मदत होते. पण बदामाला कॅल्शियमचा मुख्य स्रोत समजण्याची गरज नाही. तो संतुलित आहाराचा एक भाग म्हणून वापरला जातो. हरभरा, राजमा आणि इतर कडधान्य. मुख्य घटक प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तंतू. हाडांसाठी फायदा. हाडांसाठी आवश्यक प्रथिने आणि खनिजे मिळतात. कडधान्यांमध्ये कॅल्शियम सोबत प्रथिने आणि इतर खनिजेही मिळतात. हाडांच्या आरोग्यासाठी प्रथिने देखील महत्वाचे आहेत, कारण हाडं म्हणजे कॅल्शियम नाही. हाडांच्या रचना ही प्रथिनांच्या आधारावर तयार झालेल्या सांगाड्यात खनिजे साठल्यामुळे मजबूत होते. म्हणून रोजच्या आहारात प्रथिनांचा योग्य स्रोत असणं खूप महत्वाचं आहे. मांसाहारी व्यक्तींसाठी काही पर्याय. मांसाहारी आहार घेणाऱ्या व्यक्तींसाठी काही प्रकारचे मासे कॅल्शियमचा स्रोत ठरू शकतात. विशेषतः ज्या छोट्या माशांची हाडांसह खाण्याची पद्धत आहे त्यातून कॅल्शियम मिळू शकतं. पण माशाचा प्रकार आणि तो कसा तयार केला जातो यानुसार कॅल्शियमचं प्रमाण बदलू शकतं. हळीव बिया. हळीव म्हणजे अळीवाच्या बिया. यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रथिने आणि तंतू यांसारखे पोषक घटक आढळतात. यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांच्या रचनेसाठी खूप महत्वाचे आहेत, तर मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यामध्ये भूमिका बजावते. हळीवाचा वापर पारंपरिक पद्धतीने हळीवाचे लाडू, खीर किंवा इतर पदार्थांमध्ये केला जातो. पण हळीवामध्येही इतर बियांप्रमाणेच ऊर्जा आणि पोषक घटक भरपूर असल्यामुळे योग्य प्रमाणात सेवन करणं खूप महत्वाचं आहे. जवस. जवसामध्ये ओमेगा 3 प्रकारची वनस्पतीजन्य चरबी, तंतू, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि काही प्रमाणात कॅल्शियम आढळतं. विशेषतः जवसातील अल्फा लिनोलेनिक आम्ल हे वनस्पतीजन्य ओमेगा 3 चरबीचा स्रोत आहे. म्हणून जवस हा फक्त हाडांसाठीच नाही तर एकूण आहारातील पोषण मूल्य वाढवण्यासाठी उपयोगी पदार्थ आहे. जवस भाजून भरडून घेणं सोयीचं असतं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जवस हा कॅल्शियमचा प्रमुख स्रोत नाही. त्यामुळे कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी फक्त जवसावर अवलंबून राहू नये. मेथी. मेथीच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, जीवनसत्व के, तंतू आणि इतर सूक्ष्म पोषक घटक आढळतात. विशेषतः हिरव्या पालेभाज्यांमधून मिळणारे जीवनसत्व के हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. मेथीची भाजी, मेथीची पोळी किंवा इतर पदार्थांमध्ये मेथीचा समावेश करता येतो. पण मेथीमध्ये कॅल्शियम आहे म्हणून ती कॅल्शियमची मुख्य गरज पूर्ण करेलच असे नाही. त्यामुळे मेथीसोबत दूध, दही, नाचणी, तीळ, कडधान्य, कॅल्शियमयुक्त टोफू यांसारखे पर्याय निवडू शकता. कॅल्शियमसाठी दूध कसे घ्यावे? दूध घेत असाल तर दूध हा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे, पण फक्त दिवसातून 1 ग्लास दूध घेतलं आणि बाकी दिवसभर आहारामध्ये पोषण मूल्य कमी असेल तर हाडे मजबूत राहतीलच असे नाही. दूध, संतुलित आहार, पुरेसे पाणी, जीवनसत्व ड, प्रथिने आणि नियमित शारीरिक हालचाल या सगळ्यांचा एकत्रित फायदा होतो. जीवनसत्व ड शिवाय कॅल्शियमची पूर्ण गोष्ट अपूर्ण आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपण कॅल्शियम खातो, पण शरीरात ते योग्य प्रकारे वापरण्यासाठी जीवनसत्व ड ची भूमिका महत्वाची असते. जीवनसत्व ड कमी असल्यास कॅल्शियमच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो. म्हणून हाडांच्या आरोग्यासाठी बोलताना कॅल्शियम, व्हिटॅमिन डी हे दोन्ही लक्षात ठेवा.
सूर्यप्रकाशामुळे शरीरामध्ये जीवनसत्व ड तयार होण्यास मदत होते. पण किती सूर्यप्रकाश मिळतो, त्वचेचा प्रकार कसा, वय, ऋतू, कपडे आणि इतर अनेक घटकांनुसार शरीरात तयार होणारं जीवनसत्व ड बदलू शकतं. जीवनसत्व ड ची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक डॉक्टरांची गरज लागू शकते. हाडे मजबूत करण्यासाठी फक्त कॅल्शियम पुरेसे नाही. तुम्ही कॅल्शियम खात आहात, जीवनसत्व ड देखील योग्य आहे. पण दिवसभर बसून राहता तर हाडांच्या आरोग्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे. नियमित वजन पेलणारा व्यायाम आणि स्नायू मजबूत करणारा व्यायाम. उदाहरणार्थ चालणे, जिने चढणे, शरीराच्या वजनावर आधारित व्यायाम. स्नायू बळकट करणारे व्यायाम. वय, आरोग्य आणि शारीरिक क्षमतेनुसार व्यायाम निवडावा. आधीपासून हाडांची ठिसूळता, हाड मोडलेलं असणं किंवा इतर सांधे व हाडांचे आजार असतील तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रथिने विसरू नका. हाडे म्हणजे फक्त कॅल्शियमची रचना नाही. हाडांच्या संरचनेमध्ये प्रथिनांचा महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून रोजच्या आहारात प्रथिनांचा योग्य स्रोत असणं आवश्यक आहे. शाकाहारी व्यक्तींसाठी डाळी, कडधान्य, हरभरा, राजमा, सोयाबीन, टोफू, दूध, दही, पनीर हे पर्याय आहेत. मांसाहारी व्यक्तींसाठी अंडी, मासे, चिकन यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ घेता येतात. तुमचं वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्य यानुसार प्रथिनांची गरज बदलते. हाडांसाठी कोणत्या गोष्टी कमी कराव्यात? अतिरिक्त मीठ कमी करावे, अति प्रक्रिया केलेले पदार्थ, जास्त साखर असलेले पेय, अति मद्यपान आणि धूम्रपान टाळावे किंवा कमी करावे. संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. महिलांनी हाडांकडे विशेष लक्ष का द्यावे? महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजन या संप्रेरकाचं प्रमाण कमी होतं. यामुळे काही महिलांमध्ये हाडांची झीज वेगाने होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून 30 ते 40 वर्षांच्या आसपासूनच वारंवार हाडे मोजणे, किरकोळ दुखापतीत हाड मोडणे, रजोनिवृत्तीनंतरची अवस्था, दीर्घकाळ संप्रेरकयुक्त औषधांचा आजार वापर, शरीराचं वजन खूप कमी असणं, कुटुंबामध्ये हाडांची ठिसूळता असणं, कॅल्शियम किंवा जीवनसत्व ड च्या कमतरतेची संशय. अशा परिस्थितीत डॉक्टर गरजेनुसार हाडांची घनता तपासण्यासाठी विशेष तपासणी सुचवू शकतात. कॅल्शियमच्या गोळ्या प्रत्येकाने घ्याव्यात का? नाही, हा खूप महत्त्वाचा गैरसमज आहे. कॅल्शियमची पूरक औषधं प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असतातच असं नाही. आहारातून पुरेसं कॅल्शियम मिळतंय का? जीवनसत्व ड ची पातळी कशी आहे? वय किती आहे? रजोनिवृत्ती झाली आहे का? हाडांची ठिसूळता आहे का? हाडं मोडण्याचा धोका आहे का? इतर कोणती औषधं सुरू आहेत का? या सगळ्या गोष्टी पाहून डॉक्टर कॅल्शियमच्या पूरक औषधांची गरज ठरवतात. म्हणून स्वतःहून जास्त प्रमाणात कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करू नका. गरज असल्यास डॉक्टर योग्य प्रमाण आणि योग्य औषधं सुचवू शकतात. रोजच्या आहारात कॅल्शियम कसे वाढवावे? सकाळी दूध किंवा दही, संतुलित नाश्ता, मधल्या वेळेत फळं, काही प्रमाणात कडधान्य किंवा सुकामेवा, दुपारी पोळी किंवा भाकरी, डाळ किंवा कडधान्य, हिरवी भाजी, दही, संध्याकाळी नाचणी किंवा इतर पौष्टिक पदार्थ, रात्री भाजी, डाळ, कडधान्य, पनीर किंवा टोफू यांपैकी योग्य पर्याय पोळी किंवा भात आणि दिवसभर पुरेसं कॅल्शियम, पुरेशी प्रथिने, जीवनसत्व ड, नियमित शारीरिक हालचाल. हा दृष्टिकोन एका पदार्थावर अवलंबून राहण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. हाडं कमजोर होत आहेत हे कसं कळतं? हाडांची घनता कमी होणं सुरुवातीच्या काळात अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं देत नाहीत. म्हणून विशेषतः हाडे कमकुवत होण्याचा धोका असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. गरजेनुसार हाडांची घनता तपासण्यासाठी DEX ही तपासणी केली जाऊ शकते. 90% लोकांनी लक्षात ठेवायच्या 7 गोष्टी. कॅल्शियम म्हणजे फक्त दूध नाही. तीळ, नाचणी, टोफू, कडधान्य आणि इतर अनेक पदार्थ आहारातून कॅल्शियमयुक्त
कॅल्शियम देऊ शकतात. कॅल्शियमच्या योग्य शोषणासाठी जीवनसत्व ड महत्वाचं आहे. हाडांच्या आरोग्यासाठी प्रथिनही आवश्यक आहेत. नियमित वजन पेलणारा आणि स्नायू मजबूत करणारा व्यायाम महत्वाचा आहे. धूम्रपान आणि अतिपान मद्यपान टाळा. कॅल्शियमच्या गोळ्या स्वतःहून जास्त प्रमाणात घेऊ नये. तर मित्रांनो, हाडं मजबूत करण्यासाठी एका पदार्थाची जादू शोधण्यापेक्षा आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. आपल्या ताटामध्ये कॅल्शियम युक्त पदार्थ असू द्या, प्रथिने असू द्या, जीवनसत्व इकडे लक्ष द्या आणि शरीराला नियमित हालचाल द्या. आजपासून एक छोटासा बदल करा. तुमच्या रोजच्या आहारामध्ये कॅल्शियम युक्त एक पदार्थ नक्की समाविष्ट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरातील आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी किंवा ज्येष्ठ नागरिकांना नक्की पाठवा. हाडांची काळजी हाडं मोडल्यानंतर नाही, तर हाडं कमजोर होण्याआधी काळजी घ्यायला हवी. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवनवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबाची काळजी